हा तुम्ही पण काढतो ना. कुठलाही प्रयत्न नसणार दोन्ही जागेवरती समाधान धावबलक पाहिजे गेलं तर 73 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक काढ प्रतीक चेंडू थोडीशी मिस होईल त्यावरती. आता मात्र पंच धावा दोन. धन्यवाद पंच. दोन धावेच्या मदतीने धावबलक पाहिलं गेलं तर 75 धावा धावबलकावरती. पुन्हा एकदा झेल होते की काय? झेल मात्र अप्रतिम असणार अविनाश याचा धक्का क्रमांक 1. लक्ष्मणच्या स्वरूपात बहुपदी संघाला मात्र धक्का क्रमांक 1 बसला गेला आहे. त्याची जागा भरून करण्यासाठी आला आहे. 1 डाऊन त्याच्यावर धाव मार्गावरती पुन्हा एकदा व्हाईट चेंडू मेनबंद करतात की व्हाईट चेंडू असणार. व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव. पुन्हा एकदा रूपात दुसरा व्हाईट. आता मात्र हलकीची व्यक्ती करा. निर्धाव चेंडू मात्र मैदानावर साईडला गेला आहे. आता मात्र निलेश कारदी याने मात्र कमबॅक केलं गेलं दरम्यानच्या काळात. पुन्हा एकदा चेंडू उडवला आहे. चेंडू जायला षटकार. षटक मात्र समाप्ती. 3 षटकाराच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं गेलं तर 83 धावा. अजूनही शेवटचं षटक हाणामारीचं षटक घेऊन काय काय 36 गेला पाहिजे. मैदानामध्ये वैयक्तिक बैल संघासाठी पहिलं षटक घेऊन आला येत. पुन्हा एकदा चेंडू जायले षटकार. पाहिलं गेलं तर दोन्ही संघ मात्र चांगले संघ परंतु झेलबाज संधी. चेंडू जायला पुन्हा एकदा षटकार. धावफलक जर पाहिलं गेलं तर 95 धावा. चेंडू बॉल बाजूला निघून राहिलं. चेंडू कधी आतमध्ये फेकून जायचं होतं एवढ्यात की बाकी संघ पाहिलं गेलं तर वरती आमंत्रित संघ आहे. त्याच्यामुळे त्यांना काही एवढं हत्तीचं काही जुळत नाहीये चौकार. आणि बहुतेक संघ पाहिला तर ते हत्तीचे खेळत आहे. त्याच्यामुळे ते षटकार मारतोय. नवव्या मैदानामध्ये पुन्हा एकदा चेंडू राहिलं षटकार. विनंती राहिलं चेंडू करीत वापरायचं आहे आणि ग्राउंड मध्ये फेकून द्यायचं आहे. तुमचं बॉल संपलं का? कॅमेरा लाईव्ह नाही. शूटिंग आहे. शूटिंग कोणी लाईव्ह पाठवायचं नाही. युट्यूबला सोडत ना. बॅटमॅन दाखवत ना. मग त्याला दाखवत ना. आता मात्र निर्धाव चेंडू असणार. आता मात्र पुन्हा एकदा खेळ मात्र होऊ शकत नाही. चेंडू जाईल